डिंक आणि खारीक घालून केलेले खोबऱ्याचे लाडू असंच बाजारात मिळतात ना, म्हणजे जे मिठाईच्या दुकानात मिळतात ना, अगदी तसेच आपण लाडू घरी बनवणार आहोत. बनवायला तसे खरेच खूप सोपे आहेत आणि तुम्हाला खरं सांगू का, फार वेळसुद्धा लागणार नाही आणि यासोबतच कोणताही पाक बनवण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. एकदा बनवले की 2-3 महिनेसुद्धा हे आरामात टिकतात. कधीतरी तुम्ही मिठाईच्या दुकानामधून असे हे डिंक घातलेले खोबऱ्याचे लाडू खाल्लेच असतील. चला तर मग आज हीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी तर कढई गरम करून घेतली आणि यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तूप. सगळ्यात आधी तर आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. तर यासाठी इथे मी बरोबर 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. सगळाच यामध्ये मी घातलेला आहे आणि यानंतर डिंक चांगला फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. बऱ्याचदा तुपामध्ये डिंक तळला आहे की नाही हे आपल्या लक्षात येत नाही. पण तुम्हाला सांगू का, जर तुम्ही तूप कडकडीत गरम करून घेतलेलं असेल, तर मात्र डिंक फुलायला फार वेळ लागत नाही. पण कोमट असेल तर मात्र जरा वेळ लागतो. आता सुरुवातीला जेव्हा डिंक फुलायला लागतो, त्यावेळेस आतमध्ये डिंकचा जो कच्चेपणा आहे ना, तो दिसून येतो. पण जसा-जसा फुलतो तसा-तसा तो जास्त पांढरा शुभ्र दिसतो आणि हळू यामध्ये तूप गेलेलं आहे, हे सुद्धा जाणवतं. अशा वेळेस आपल्याला डिंक फुललेला आहे, हे समजून येतं आणि आता तुपामधून हे डिंक संपूर्णपणे काढून वेगळ्या ताटामध्ये घेऊयात. आता त्याच उरलेल्या तुपामध्ये पाववाटी काजू आणि बदामाचे तुकडे घातलेत आणि पाववाटी मी खारकेचे सुद्धा बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि थोडेसे मनुके सुद्धा घातले. हे सुद्धा साधारण आपल्याला 1-2 मिनिटांसाठी छान तुपामध्ये परतून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा यामध्ये नक्कीच घालू शकता. लक्षात घ्या, खारीक परतत असताना मात्र खूप वेळ परतू नका. ते जास्त कडक होऊ शकते म्हणून 1-1.5 मिनिटांसाठी पुरेसं होतं. यासोबत तुम्हाला हा लाडू आणखीन जास्त पौष्टिक करायचा आहे, तर यामध्ये तुम्ही सूर्यफुलाच्या बिया, त्यानंतर भोपळ्याच्या बिया, अशा बियासुद्धा तुम्ही घालू शकता. खसखस घातली तरीसुद्धा चालेल. आता यानंतर कढई नुकतीच मी गॅसवरती चढवलेली आहे. 2 कप भरून सुकं खोबरं घेतलंय. किसूनच घ्यायचं आहे, अजिबात काप चालणार नाही. किसलेलं खोबरं चांगलं कडकडीत गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. मध्यम आच करायची आणि मध्यम आचेवरतीच भाजून घ्या म्हणजे एकसारखं असं भाजलं जाईल. आता या खोबऱ्याला ना अजिबात रंग येता कामा नये, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे मग तो पांढरा शुभ्र असा लाडू आपल्याला दिसतो. हे खोबरं हाताला चांगलं कडकडीत गरम लागायला हवं, पण तरीसुद्धा रंग यायला नको म्हणून मग हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. तर हलकासा कडकडीतपणा मला जाणवतोय म्हणून मग मी हे वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं. तर आता बघा सगळे ड्रायफ्रुट्ससुद्धा आपले तुपामध्ये चांगले परतून झालेले आहेत आणि यासोबत डिंक जो आपण तळून घेतला होता तो सुद्धा थंड झालाय. आता हा डिंक ना आपल्याला असाच न वापरता त्याचा असा तर यासाठी एखादा पेला किंवा वाटी घ्या आणि त्याने असा मस्त असा याचा चुरा तुम्ही करून घेऊ शकता. मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही कारण मिक्सरला फिरवलं की मग लगेचच तो खूप जास्त पावडर होऊ शकते. आपल्याला हलकासा जाडसर तरीसुद्धा असा डिंक बारीक झालेलाच हवा आहे. तुम्ही इथे बघू शकता साधारण असा असायला हवा. आता यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपल्याला पाक करायचा आहे. सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं, की पाक वगैरे करायची गरज नाही. पण आता हे या सगळ्या साहित्याला सगळ्यात आधी तर मी जवळ-जवळ 1.5 कप भरून साखर घेतली. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता यामध्ये फक्त साखर विरघळेल इतपतच पाणी घालायचं. साधारण पाव वाटी भरूनच मी इथं पाणी घेतलं. 1.5 कप साखरेला अगदी 3-4 चमचेच मी इथं पाणी घातलं, की जेणेकरून साखर संपूर्णपणे विरघळायला मदत होईल आणि फार वेळसुद्धा आपल्याला लागणार नाही. आता बरेच जणांना असं वाटेल, की आपण इथे गूळ वापरला तरीसुद्धा चालेल का? तर हो, नक्कीच तुम्ही इथं गूळ वापरू शकता किंवा गुळाऐवजी, साखरेऐवजी तुम्ही इथे खजूर जरी वापरलेत ना, खजूर जरी घेतलेत तरीसुद्धा चालणार आहे. पण आपण जसे मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात ना, ते साखरेचे डिंक खोबऱ्याचे लाडू अगदी तसेच बनवतोय, म्हणून मग मी इथे साखर घेतली. साखर संपूर्णपणे विरघळली गेली, की फक्त एक उकळी येण्याची आपल्याला वाट पाहायची आणि एकदा का उकळी आली, की मग यानंतर मी सगळं साहित्य घातलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. गॅसची फ्लेम लो करायची, अजिबात हाय ठेवायची नाही आणि फार वेळ साखर विरघळली, की मग जास्त वेळसुद्धा शिजवायची नाही. साधारण एक उकळी आली, की गॅसची फ्लेम लगेचच लो करायची. आता डिंकाचा भुगासुद्धा मी यामध्ये घातलेला आहे आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊयात. आता सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला थोडंसं ओलसर वाटेल, पण जसं-जसं परतत राहाल ना, तसं-तसं छान कोरडं व्हायला सुरुवात होते. पण हे खूप कोरडं होण्याआधीच किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटेल, की आता साखरेचा ओलावा जो आहे, तो बऱ्यापैकी आता कमी झालेला आहे, अशा वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची. आणि तुम्ही ते बघू शकता, की मिश्रणाचा जो ओलसरपणा आहे ना, तो फारसा असा जाणवत नाहीये. हीच ते साईन आहे, जिथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद फ्लेम करून थोडंसं मिश्रण
थंड होऊ द्यायचंय. कढईला सुद्धा साखर बऱ्यापैकी साईडला चिकटलेली आहे. आता इथे मी गॅसची फ्लेम संपूर्णपणे बंद केलेली आहे. आता फक्त हे मिश्रण मी थंड होण्यासाठी अधून-मधून मिक्स करून घेणार म्हणजे मग पटकन थंड होईल. पूर्णपणे आपल्याला थंड करून नाही घ्यायचं. थोडंसं कोमट असायला हवं. कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम, की जेणेकरून पटापट असे आपल्याला लाडू याचे बांधता येतात. एकदा का साखर पूर्णपणे थंड झाली, हे मिश्रण थंड झाले, की मग आपल्याला हवे तसे लाडू अजिबात बांधता येत नाही. हे मिश्रण संपूर्णपणे असे सुटं-सुटं आणि भुसभुशीत होऊन जातं आणि म्हणूनच हलकं गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचेत. तर तुम्ही सुद्धा मिठाईच्या दुकानामधले असे डिंक घातलेले, खजूर घातलेले खोबऱ्याचे लाडू जर खाल्ले असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे तुम्ही बघू शकता आणखीन एक लाडू मी अगदी सहज बांधून घेत आहे. पण थोडंसं हे गरम मिश्रण आहे, गरम असतानाच बांधून घ्या. हाताला हलकेसे चटके बसतात. पण हरकत नाही, सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. पाण्याचा फारसा असा अंश नाहीये, म्हणून हे लाडू अगदी 2 महिने म्हटलं, 2 काय 2-3 महिने म्हटलं तरी आरामात टिकतील. त्यामुळे हे लाडू तुम्ही जरूर ट्राय करून पहा. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रांनी, परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि हे लाडू जरूर बनवून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त-मस्त खात रहा.